तुम्ही तिघ मित्र हा म्हणजे त्रिमूर्ती आहात. त्रिमूर्ती. म्हणजे तुम्ही सतत बरोबर राहता. हो हो. आणि मला तुमचं नाव जरा अगोदर सांगा बरं, आणि तुमचं गाव तालुका कोणता? माझं नाव रमेश गिरधर पाटील, हा. राहणार गोंदेगाव, तालुका जामनेर. हे माझे मित्र परशुराम सुधाकर देवरे आणि हे तिसरे मित्र राहुल दिलीप पाटील. आणि तुम्हाला तुमचं मंडळ जे आहे सगळं, तुम्ही त्या सगळ्यांना घेऊन हे करता आणि तिथे कुठे बसलेले असतात तेव्हा लोक काय, गावातले लोक आम्हाला लोक सायको म्हणतात, परत शेतकरी हे डोक्याच्या वरचे शेतकरी म्हणतात. आम्हाला लोकांना नाव पाडतात, तरी बी आम्हाला कोणाचा विचार न करता आम्ही शून्य मशागत या साठी पाटील दादांचे व्हिडिओ पाहून सण आम्ही सुरुवात केली. अच्छा. आम्हाला सुरुवातीला विरोध झाला, पण तेच आता चांगलं म्हणायला लागले. वा 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 वा, छान. म्हणजे तुम्ही जिंकली आता. काय एकदम भारी माल लागला बेडवरती. आणि शून्य मशागत म्हणलं तर एक जुनं खोडू जे कुजलं याच्यामध्ये, याच्यामुळे म्हणजे हे खत तयार झाले. बघा ना, खाली बघा, खाली बसून दाखवा. या मुळे सडलंय, माती एवढी एकदम नरम आहे आणि थंडीगार आहे माती. हे बघा आता अशी एकदम वाळ खराब गेलंय. म्हणजे हे बघा, ही माती मी सुद्धा हाताने वाकरू शकतो. हो. आणि काय माती आहे, पहिलंच वर्ष आहे, पहिलं वर्ष. ह्या मातीला घोण बिन असं राहू दे, काय नाही, राहू दे, काय नाही, कुठे नाही. घोण आहे, त्याच्यामध्ये सगळे मुळं आहेत. हे बघा, ही घोण, हो, ही ते घोण, ही बघा, हे बघा, ही घोण गेली. ही मातीला किती मस्त, आणि वास बघा, एकदम थंडीगार, थंड शांत वाटतं आणि शांत वाटते, गार एकदम. आमच्या शेतामध्ये हे डुकर, हे शिदोड तयार झाले, गांडोड. आमच्याकडे शिदोड म्हणतात, गांडूळ तयार झाले. तर ते गांडूळ खायला डुकर येतात, तर त्याच्यासाठी तार लावणं पडला आम्हाला शेताले. त्या वासाने वास येतो त्यांना, ते बेड कोडतात, ते खायला काही मिळेल म्हणून. आणि हे जे दादा आपण हे जे पाहतोय, हे झाड तुम्ही साधारण शेतकऱ्याच्या याच्यामध्ये याला उपट्यासाठी यंत्र बनवेले, की ते आपण हाताने काढू शकतो. हे पहा, याला बुरशी लागून गेली, हाताने काढू शकतो. बरोबर. याला आपण हाताने मोडतोय, आज हाताने येत नाही. पण हे तुम्ही मोडून टाकत नाही ना? नाही टाकत, नाही, काय मोडून टाकत नाही मी. म्हणजे हे बघा, माती माती बघा, हे पहा, गोम बघा, याच्यामध्ये सुद्धा गोम आहे. माती बघा किती. ह्या शेताला पाणी फक्त विहिरीचं पाणी फक्त 2 घंट्याचं आहे, तरी पण माती थंडी आहे. म्हणजे आज रोजी जर SRT नसती, बेड नसते, ही मका उभी राहिलेली नसती, मका आलीच नसती, शक्यच नव्हतं, कारण पाणी एकदम कमी होऊन गेलं. पण फक्त बेड आहे, आणि ह्या बेडच्या मातीमुळे, म्हणजे माती अशी आहे की प्रेम करायसाठी सारखी माती, अशी माती आहे. आणि ह्या मातीनं ही जी तयार झाली, लक्ष्मी माता आहे. आता जमीन लक्ष्मी का बरं म्हणतात, हे आता आम्हाला SRT मध्ये कळालं की जमिनीला लक्ष्मी का बरं म्हणतात. कारण ही मातीवर पाहिल्यानंतर प्रेम जेव्हा होतं माणसाला, तेव्हा ही लक्ष्मी येते सहज. आपण फक्त प्रॉफिट पाहायचा असं नाही, पण आपल्या मातीला आपण आज रोजी जीव लावतोय, आणि जीव लावल्यानंतरच ही लक्ष्मी धन देते. हे आज रोजी पाहतो तुम्ही. हे बघा, 2-2, इथे पण 2 आहे, येथे पण 2 आहे, मध्ये पण 2 आहे. तुम्ही मध्ये जरी आले ना शेतामध्ये, तरी मध्ये पण 2-2 बघा किती मध्ये आहे बघा. पण आमचं असं टार्गेट आहे की हा एकरी 80 क्विंटल पर्यंत मक्का आम्हाला येईल. का बरं? कारण आम्ही बेडवर केले आणि SRT केलाय म्हणून 80 क्विंटल हा रेकॉर्ड ब्रेक केला आम्ही. आणि हे सगळं करण्याला कारणीभूत म्हणजे आज देवरूपी माणूस आमच्या शेतामध्ये आला, आणि याचं मार्गदर्शन फक्त युट्यूब. आमच्या भाग्यातही नव्हतं, असं माहिती नव्हतं की आमची या देव माणसाची भेट होईल. पण आज रोजी एवढं ज्ञान देऊन ते शेतापर्यंत आले, यांचं किती आभार माना. हे आमच्या शब्दामध्ये आपण बोलू पण शकत नाही. कारण SRT म्हणजे स्मार्ट शेतकरी कसा होईल, हे फक्त SRT नेच होऊ शकतो. स्मार्ट शेतकरी असा मेहनत करून, कष्ट करून स्मार्ट शेतकरी होऊ शकत नाही. टेक्निकने शेती करणे, SRT ने शेती करणे, विना मेहनत, 0 मशागत, 0 मशागत. आज एकटा माणूस, आता हे रमेश पाटील म्हणून एकटा माणूस आहे, एकट्या माणसानं स्वतःची, त्यांची मिसेस आजारी आहे, त्यांची मिसेस पडलेली आहे, त्याच्यामुळे शेतामध्ये येत नाही. एकट्या माणसाने 4 एकर जमीन हँडल केली, बिना मजूर लावायची. ते एकट्या माणसाने उत्पन्न काढून दाखवले. म्हणजे हे सक्सेस कशामुळे झाले? फक्त SRT मुळे. आम्ही मक्का फक्त 10 वर्ष पहिले लावली, आज 10 वर्षांनंतर पहिल्यांदा लावतोय. पण अशी मक्का मी आजपर्यंत ही बघितली नाही, आणि ते बेसल डोस न टाकता, रासायनिक खत कमी वापरले. पण दिवसाला फक्त 2च घंटे पाणी दिलं. पाणी कमी असताना सुद्धा अशी पोझिशन आज आहे त्याची. आणि तुम्हाला फुल पाण्याचे शेत, हे जे दांड्याचा, हे तुम्ही मक्काचा याचं जाडी पहा, त्याच्या मुळा पहा. बरं, बेसल डोसनी काही नाही. जे विषय काय झाला की आम्ही 2-3 तरुण शेतकरी, आणि हे वयानं जास्त असल्यामुळे हे आमच्यामध्ये पार्टिसिपेट करतात, यांना उमेद आहे
कसं राहतं, एखाद्या माणसाचं वय झाल्यानंतर उमेद पण संपून जाते, पण यांची उमेद आहे. मग आमच्या सोबत आल्या, आमच्या सोबत याने SRT तंत्राचा अवलंब केला आणि अवलंब केल्याने आज त्यांची 4 एकर शेती, जिथे त्यांची विहीर फक्त दरवर्षी अर्धा तास 15 मिनिटं चालायची, ते आज 2 घंटे चालायला लागली आणि पूर्ण 4 एकर ते आज दुबार घेत आहे. तुम्ही असं नाही की आम्ही काहीतरी सांगतोय, तुम्ही या. आमचा पत्ता आहे गोंदेगाव, मुक्काम पोस्ट जामनेर, तालुका पाचोरा, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. तुम्ही तिथे या. तिथे आल्यानंतर गोंदेगावला तुम्ही या, पौडच्या पुढे आमचं 8 किलोमीटरवर गाव आहे, तिथे या. तिथे आल्यानंतर अशी मकाचा प्लॉट तुम्ही पाहून घ्या की जे विहीर फक्त 2 घंटे चालते आणि 2 घंटे चालून एवढी चांगली मक्का आहे, त्याच्यामध्ये बेडवर आहे. आणि आज रोजी पावसाळ्यापासून जून महिन्यापासून ही बेड पाडल्यामुळे आज शेतीमध्ये या विहीर जे विहीर आपण पाहतोय त्या विहिरीमध्ये आज 3 घंट्याचं पाणी एक्स्ट्रा येतंय. नाही तर ह्या दिवसामध्ये ते फक्त 15 मिनिटं चालायची. म्हणजे आज विहिरीचं पाणी पण वाढलंय. नुसतं आपण माल घेतोय, जमीन सुधारते, हा विषय नाही तो, की तुम्ही मला पाणी सुद्धा मिळतंय. कशामुळे? की हे बेड लावले, बेडने पाणी अटकलं आणि पावसाळ्या पाण्याचा निचरा झाला आणि आज त्याचा पुरेपूर फायदा आज विहिरीला होतोय. म्हणजे जल तारा प्रकल्पासारखा हा विषय सहज आपण एका याच्यामध्ये 3-4 हे करू शकतो, 3-4 प्रकल्प राबवू शकतो, एवढं सहज झालंय. आज यांचं 4 एकरचं दुबार आलाय, माझा आज 8 एकरचं दुबार आलाय. ही अशक्य गोष्ट आहे ना, कारण आमच्याकडे जमीन म्हणजे लालताम आहे. फक्त अर्धा फूट आमच्याकडे माती आहे. अर्ध्या फुटाची तुम्ही खाली गेले की डायरेक्ट मुरुम लागतो. आम्ही ती माती एका ठिकाणी आणली, एका ठिकाणी आणल्यावर त्या मालाला बी असं वाटलं की जमिनीवर झोपणारा माणूस डायरेक्ट गादीवर कसा झोपला. हा चमत्कार आमच्या आयुष्यामध्ये झालाय. आणि जुने लोक म्हणायचे की बेड बलवान तर पीक पैलवान, तशी गत्या आहे. कारण माल खरंच पैलवान आहे. आज तुम्ही कणूस बघू शकता कसं आहे, माती पण एकदम नरम आहे आणि थंड वाट बेडमध्ये बसल्यानंतर. नाही तर आज एवढं आमच्याकडे तापमान भरपूर आहे. पाणी चालू आहे, मोकळं पाणी भरलंय, हे टेंबाकर 2 घंटे तरी ते ऊन धरतंय, हे ऊन धरत नाहीये. याचाच फायदा परिणाम काय? आणि जेव्हापासून समजा आम्ही बेडला सुरुवात केली, नवीन पहिलं वर्ष होतं, एकदम तण झालं शेतामध्ये. लोक नाव पाडायचे, पडीत पडलं, जमीन येणार नाही, असं होईल तसं होईल. पण तण देई धन आणि तणातच धन राहतं. तणाशिवाय धन येऊ शकत नाही, कारण तण हे जमीन सुधारायचं परिपूर्ण काम करतं. हे फक्त आम्हाला SRT मध्ये समजलंय. नाही तर लोक काय म्हणजे तण पाहायला की लोक काय म्हणतात, अरे आमच्या शेतामध्ये दातात घालायला काढीनी. हा विषय लोकांचा अभिमानाने सांगतात, आमच्या शेतात दातात घालायला काढणी. अरे आम्ही सांगतो, आम्ही आमच्या शेतामध्ये एवढ्या काड्या पाहिजे की आमचे दात बी दिसले पाहिजे, एवढ्या काड्या पाहिजे, तेव्हा आमची जमीन सुपीक होईल. शेजाराच्या बांध आहे ना, ते काय करत होते, गवत बंधाऱ्यावर फेकत होते ना. त्याला म्हटलं तिकडे नको फेका, माझ्याकडे फेका. त्यांना फेकणं बंद करून टाकलं की हा काय करतो प्रकार आहे. आज जमिनीची पोत सुधारली, जमिनीचा वास येतो. आज जमिनीमध्ये आज नरम माती हातात लागते. ट्रॅक्टरनं नागडी करायची आज गरज नाही. आज तुम्हाला शेतामध्ये ट्रॅक्टर घालायची गरज नाही, रोटावेटर करायची गरज नाही, जोडी वापरायची गरज नाही. शेतामध्ये तण झालं, एकटा माणूस पाठीवर पंप भरला, ग्लायसोबेट फवारलं की सगळं शेत काळं होतं, निवांतात राहतो. लोक मजूर शोधतात, 300 रुपये रोज होतो, कॉम्पिटिशन चालतं, वरतून बातम्या येतात 10 दिवसाचा पावसाळा लागणार आहे, वाफ होणार नाही, आणि शेतकरी त्रस्त होऊन जातो. वाप मोडते, परत घरी जातात, त्या अर्धी रोजदारी मागतात, त्याचे भांडणं होता. हा आमचा प्रकार नाही, आमची 12 महिने वाप आहे. ग्लायसोबेटचा पंप घ्यायचा, फवारणी करायची. साधारण पाऊस थांबला आमचा पंप सुरू, लोकांची वाप मोडते, आमची वाप चालूच राहते. 12 महिने आम्हाला काम बी आहे आणि आराम बी आहे. जोपर्यंत शेतकऱ्याचे कष्ट दूर होत नाही तोपर्यंत शेतकरी स्मार्ट होत नाही. कारण शेतकरी हा कष्टानेच गेलाय. आज तुम्ही एसीतला माणूस जर बघितला तर तो 50 वर्षाचा माणूस 30 वर्षाचा वाटतो, आणि 20 वर्षाचा 30 वर्षाचा शेतकरी 60 वर्षाचा वाटतो. का बरं? कारण हळद घसून आज परिस्थिती खूप वाईट आली आहे. आणि याच्यावर जर मात करायची असली तर शरीराचे कष्ट वाचवा, SRTचा अवलंब करा, शून्य मशागत करा, डोक्याला ताण घेऊ नका, उत्पन्न पण वाढेल आणि आपण पण आरामशीर राहू. आणि ज्याच्याचं मनुष्यबळ कमी आहे त्याच्यासाठी 1 नंबर पर्याय. ज्याच्या घरातला जो वयस्कर माणसं आहे, जे बांधावरचे शेतकरी आहे, ते सुद्धा शेती करू शकतात. माझ्या घरची बाई 2 फ्रॅक्चर व्हायले, ते शेतात आता फक्त 1 दिवस हरभरा कापताना त्याच्या मैत्रिणी सोबत येल होत्या म्हणून ते शेतात आणले होते, तर ते फक्त बंधाऱ्यावर येऊन बसेल होते. नाही तर माझी बायको पावसाळ्याभर नाही तर उन्हाळ्यात नाही शेतात येईल नाही. कपाशी लावताना बाया माझ्या शेतात येले, कपाशी ज्याच्याला आल्या आणि आता हरभरा कापायला येले. फक्त म्हणजे पाहिजे मला पूर्ण वर्षामध्ये फक्त 3 वेळेस मजूर यांच्याकडे आलंय.
आणि 3 वेळेस मजूर, आणि घरची माझ्याकडे बाई अजूनही 400 आलेली रुपये नाही. रोजाचा माणूस कधी आला नाही, कारण मी स्वतः करून घेतलं. तर टाइम माझ्याकडे इथला आहे की मीच रिकामा राहतोय. म्हणजे आपण स्वतः रिकाम्या राहिल्यावर मजूरला याचा विषयच नाही. SRT बद्दल वाईट प्रचार का होतो? कारण तणनाशकचा पूर्ण नियोजन, तणनाशक वापरणी पद्धत, ज्या शेतकऱ्याला तणनाशक वापरणी पद्धत आली तो SRT मध्ये PhD झाला. ज्याला तणनाशक वापरणी पद्धत आली त्याला, पण ज्याचं तणनाशक वापरणी पद्धत चुकली की तो SRT ला आयुष्यभर कोसेल. कारण परिपूर्ण अभ्यास केल्याशिवाय कारण तुम्ही त्याचं डायरेक्ट गवत जात हिंमत नाही. नका करू. त्याचं गवत जात नाही, आणि- शेजारचं नाव पाडल्याशिवाय राहत नाही. आता आमच्या इथे काही एक असा झालता की त्यांना टायमावर मेहनत न केल्यामुळे समोरचे लोक त्याला म्हणत होते की औषध पिन, असं गवत झालं. पण शेवटी ते कव्हर झालं आणि तो आता बी तो फायद्यात आहे. म्हणजे तणनाशक वापरणी तणनाशक योग्य प्रकारे जर वापरणी तुम्हाला आली तर तुम्ही SRT मध्ये जिंकला, हे 100% गॅरंटी. आणि तणनाशक फवारणी तुमची चुकली की तुम्हाला, आणि विशेष म्हणजे तणनाशक फवारणी चुकल्यानंतर शेतामध्ये तण होतं. आपल्या शेतकऱ्याच्या छातीमध्ये एवढी हिंमत पाहिजे की माझ्या शेतामध्ये टोंगळ्याबरोबर म्हणजे 1.5 फूट जरी तण झालं तरी तुम्ही हिंमत हारू नका. 1.5 फूट तणाने काहीच होत नाही. आम्ही कमराबरोबर तण जेवढं मारलेलं गवत आहे. वाढलं तेवढं त्या शेताला खत भेटतंय. तेवढा विचार करायचा आणि स्वतः तणनाशकाबद्दल पुरेपूर माहिती घ्या. का बी लावायच्या अगोदर सगळ्यात आधी सरांचं दादांचं सांगण्याचं की बी लावायच्या अगोदर बी उशिरा उगते, आपले जे आपण उत्पन्न घेतो उशिरा उगते, आधी तण उगतं. मग त्या तणाचं नियंत्रण आपल्याला कधी करायचंय हे वेळेवर विचार न करता आधीच त्याचा अभ्यास करून घ्या. आणि प्रत्येकांना मागच्या वर्षी जे आपण काय कसं केलं त्या पद्धतीनं वहीमध्ये घरी लिहून ठेवणं. जे आपण पीक घेतोय त्याच्यावर तणनाशक वापरलं, त्याच्यात किती मात्रा घेतली होती, त्याच्यात काय अडचणी आल्या, या महत्वाच्या आहे. आणि अशी गॅरंटी आता पुढे चालून की येणाऱ्या 5 ते 6 वर्षामध्ये, 5-6 वर्षात ते 10 वर्षामध्ये, की महाराष्ट्रामधली 70% शेती ही SRT राहील. SRT होईल म्हणजे होईल. याच्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. कारण शेतकऱ्याला खाताय मजूर, त्या मजुरांपासून तो सुटून जाईल. शेतकऱ्यांना मेहनत, त्या मेहनत पासून तो वाचेल आणि जो उत्पन्न होतं त्याचं 100% प्रॉफिट त्याला मिळेल. आणि एकदा प्रॉफिट शेतकऱ्याला आला की शेतकऱ्याची समृद्धी व्हायला वेळ लागणार नाही. आणि ही समृद्धी होण्यासाठी, ही समृद्धी व्हायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही SRT मध्ये प्रवेश करा, SRT शेती करा. तुमचा नक्कीच विजयी होईल म्हणजे होईल.